गुड मॉर्निंग गाईज. तर अरे राणी या यूट्यूब चॅनलबद्दल तुम्हाला सर्वांचं आहे. तर इकडं छानपैकी पूजा झालेली आहे आणि इकडं मम्मी स्वयंपाक करत आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी इकडे जेवत. कोणत्या निमित्तानं आज ब्लॉग आहे? डेली ब्लॉग चालू करायचा. आता आम्ही पार्लरला निघालेले आहोत. पहिल्यांदा लाईफ टाईम मध्ये तिथे तुला न म्हणता भांडे घातले. आधी कसले होते ना तुला वाटतंय तसं आधी कसं आता न सांगताच करायला पण का लहानपण असं वेगळंच असते अजून सुद्धा मला असं फिलिंग असं इमोशन असं वर खाली जावंच त्या स्कूलमध्ये लेकरांच्या असं वाटतं. मी जाऊ शकत नाही. आणि मी आईच्या बाबतीत बोलत नाही की आईसोबत मी लहानपणी असं टाइम स्पेंड केले ते मी नाही बोलत. मी हे बोलायलो की लहानपणी जे मी टाइम स्पेंड केले ना ती सगळ्या गोष्टी आत्ता पण राहिल्या असतं किती मजा आली असते हे बोलायलो. आईसोबत तर मला रोज टाइम स्पेंड करायला भेटते असं नाही. दीदी जर आमच्या वर्गात असली असते तर किती मजा झाली असते. दीदी कसं तुझ्या वर्गात असेल बरं? खूप झालं आजच्या दिवसापुरतं. बर. तर गाईज आम्ही आता जातोय दुकानात जातोय ती आणायला. ॲपल केक आणायला जातोय. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आहे. आता आम्ही जातो. आपण थोड्या वेळानं ॲपल केक भेटला ना मग आपण बोलू, ठीक आहे? आता आम्ही दुकानात आलेलो आहोत. दुकानात आलेलो आहोत तर ॲपल केक घ्यायला. पण आता ॲपल केक घेऊ. ॲपल केक नाही इथल्या दुकानं. मी 2 दुकानं फिरलो पण ॲपल केक भेटतच नाही. 3 दुकानं 2 नाही आहे गाईज. थांब ग. तर गाईज आता आम्ही पुढच्या दुकानात जाणार आहोत. जाऊया. तर गाईज हे आम्ही असं घेतलेले आहोत आणि ते तिथं माझी शाळा आहे. इकडच्या साईडचा एक माझा वर्ग आहे, बघू शकतात. आता आम्ही पार्लरकडे निघत आहोत. तिकडे पेस्ट्री पार्लरमध्ये गेल्यावर आम्ही तुम्हाला काय काय घेतलं ते दाखवतो. मशीनच चालत नाही त्याच्यामुळे इतका कंटाळा आलाय की शिवाच वाटत नाही. काय होत नसते का बसलं तर. हिचा ड्रेस फिटिंग करायचा आहे आणि इथं मी हे गाऊन वगैरे फिटिंग करून घेत आहे. पण मशीन इतकी जोर खायली ना की चालतच नाही. किती जपावं ग त्या कपड्याला, किती जपावं. अरे तुझा अभ्यास कमी पसारा जास्ती झालाय ग. काहीच केली नाहीस तू आल्यापासून. तर पसारा तसाच आहे. काय 1-2च विषयाचा काय अभ्यास केला. काय चालू आहे तसलं खाणं? तर गाईज बघू शकतात मिशन चलायला गेली आहे. याच्यामुळे हे दोघी शिवत आहेत कशा बघा. आणि मी इथं असा पसारा मांडून अभ्यास करत आहे.
बघू शकता. आणि माझा आज किती मी अभ्यास केला तरी संपतच नाही. काय झाले आज काय माहिती नाही. त्याच्यामुळे तर आता अभ्यास करू, नंतर मी तुम्हाला भेटते. बा तर गाईज इथं आमचं रील बनवणं चालू आहे. आणि मागं तुम्ही बघू शकतात की मम्मी इथं पसारा काढून बसलेली आहे. मी इथं ट्रायपॉडला मोबाईल लावलेला आहे आणि आम्ही व्हिडिओ करत होतो. असंच वाकडा व्हिडिओ आता चालू केला आहे, तर बघू शकता. तर थोड्या वेळात आम्ही महादेवाला निघणार आहोत, तर मग तो आम्ही तुम्हाला दाखवते. बाय. त्या अगोदर मशीन होती आणि तिथे ठेवलेली आहे आणि मला गुचक्या लागलेल्या आहेत म्हणून थोडं व्हायला असं. आणि इथं दीदी कपडे तिस्तीचे फोल्ड करत आहे आणि सगळा असा पसारा मांडून ठेवलेला आहे इकडं तिकडं. तर गाईज आता आम्ही निघत आहोत, तर निघताना मी तुम्हाला दाखवते. चला. काय असलं पांचर काय पण का. तर आम्ही आता निघत आहोत, तर चला. आणलोत ना आपण. नमस्तुभ्यं श्री शिवाय 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 नमस्तुभ्यं श्री शिवाय. आपलं महिनाभर संगतीच इकडून आपण दर्शन नसते. तर आता आम्ही आलेले आहोत. छानपैकी आमचं असं दर्शन वगैरे झालं. पाऊस वगैरे येत होता म्हणून आम्हाला तिथे शांत असं थोडा वेळ बसताही आलं. गर्दी अजिबात नव्हती मंदिरात. छान आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही घरी म्हणजे पार्लरमध्ये आलो. आता थोड्याच वेळात आता घरीही जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.